कुठे गेलते का तुम्ही? अगं बाई रानातून आलो बरं चाललं होतं. काय आई, मला किती वेळ झाले भूक लागली. दीदी कुठे गेली? आता इथं होती, कुठे गेली काय माहित, बाहेर गेली असं. ए वैशू, आज मी लय दमलेली, मी आज काय स्वयंपाक बिपाक करणार नाही. जाऊ उठ, वरम भात लाव कुकरला. बाई माझ्याच मुळे आलं सगळं. ए आई, ते दीदी सांग ना, मला लय भूक लागली, मी नाही करणार. अरे वैशू दीदी दिसा नाही इथं. तुला भूक लागली ना, एक काम कर, घरात जा कुकरला वरण भात लाव पटके सुट. काय पप्पा, सगळं काम मलाच आहे. ए वैशू, काय गाई? अगं 3 शिट्ट्या दे आणि मग उतरून ठेव. हा हा. अगं बाई, आता ते 3 शिट्ट्या बी द्यायला सांगितल्यात. ए आई, तुम्ही कधी आले? अगं तिथे कुठे गेलती का तू? अहो पप्पा, शेजारी नानीचे तर बसले होते. अगं स्वयंपाक करायचा आहे. अय आई, मी कुकरला वरण भात करून ठेवले. ए रुपाली, ए हो. अरे रुपाली मग एवढे वैशू काय करते किचन मध्ये? अगं बाई मला काय माहित काय गोंधळ घातलाय. चला चला. जरा आधी वरण जाऊ. अगं बाई, हा करून दे. चला वरण झाले लावून, आता भात लावू. हा, आता भातच झाला. चला वरण भात झालाय, कुकरला लावून आता शिट्टे देऊ. शिट्टे किती द्यायच्यात? 3 1 2 झाली तिसरी पण. अय आई, अगं टोन घे, तुझ्या बापान लावला तर कुकरला असं वरम भात आतून लावायचा असतो, असं बाहेरून लावतेत का? अगो बाई, बाहेरून नाही आतून लावायचं बाई. आई थांब, लगेच लावते. अगं तुझ्या बापान लावला होता का असं वरम भात आतून बाहेरून? अय आई, मग कसं लावायचं ग? असंच लावतेत ना. अगं टोन घे, मला वाटलं दीदीन स्वयंपाक नाही केला, दीदीन वरम भात करून ठेवलाय. अगं बाय, मग झालाय काय वरण भात? अगं पुरी, ह्या डब्यात तांदूळ टाकायचे, ह्या डब्यात डाळ टाकायची, मग पाणी टाकून कुकर मध्ये ठेवायचं आणि त्याच्या 3 शिट्ट्या द्यायच्या. अशा शिट्ट्या होय? मला वाटलं वरण भात लावायचा आणि मग शिट्ट्या द्यायच्या. रुपाली, त्या पोरीने केलेला स्वयंपाक खाण्यापेक्षा मरेपर्यंत उपास धरू. चल बाई. no, 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 no.